नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर आदिवासी विकास विभाग भरती या परीक्षेमध्ये येणारी महत्त्वाची प्रश्नोत्तरे आपण इथे घेतलेली आहेत। मित्रांनो, आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 18 मे ही शेवटची तारीख आहे। तर तुम्हाला आजपासूनच अभ्यासाला लागायचे आहे आणि त्या परीक्षेमध्ये जी के, इंग्रजी, मराठी आणि बुद्धिमत्ता या विषयावर क्वेश्चन विचारण्यात येणार आहे आणि पेपर अतिशय इझी असणार आहे। मित्रांनो, तरी तुम्ही आजपासूनच अभ्यासाला लागा, म्हणजे तुमचा एक्झामपर्यंत पूर्ण अभ्यास झालेला असेल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, भारताची राजधानी कोणती आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, नवी दिल्ली। भारताची राजधानी कोणती आहे? तर भारताची राजधानी नवी दिल्ली आहे। आता यानंतरचा प्रश्न इथे घेतलेला आहे, प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1 मे 1960। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली। आता यानंतरचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 3, लोकमान्य ही उपाधी कोणाला दिली गेली? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, बाळ गंगाधर टिळक। बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही उपाधी दिली गेली। आता पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 4, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वाघ। भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे। आता प्रश्न 5वा पाहूया, गंगा नदी कुठून उगम पावते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, गंगोत्री। गंगा नदी ही गंगोत्रीतून उगम पावते। आता यानंतर इथे प्रश्न 6वा आहे, पृथ्वीचा सर्वात मोठा महासागर कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, प्रशांत महासागर। प्रशांत महासागर हा पृथ्वीचा सर्वात मोठा महासागर आहे। आता 7वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तर कुठे झाला? तर शिवनेरी किल्ला। शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। आता 8वा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, पिंगली व्यंकय्या। पिंगली व्यंकय्या यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज तयार केला। आता 9वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर कोणते राज्य आहे? तर राजस्थान। भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान हे आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे 10वा प्रश्न, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले। म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जवाहरलाल नेहरू। आता यानंतरचा प्रश्न आहे 11वा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मोर। भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा आहे। आता पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? तर जगातील विचारलेला आहे इथे, तर जगातील सर्वात उंच पर्वत एव्हरेस्ट पर्वत हा आहे। आता प्रश्न क्रमांक 13वा आहे, इथे विचारलेला आहे त्यांनी, महाराष्ट्राची राजधानी कोणती? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे। आता प्रश्न क्रमांक 14वा आहे, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 26 जानेवारी 1950। 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली। आता यानंतरचा प्रश्न आहे 15वा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, गंगा नदी। भारतातील सर्वात लांब नदी
गंगा नदी ही आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हे घोषवाक्य दिले. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. 17वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर इथे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी विचारलेला आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी. 18वा प्रश्न घेऊया. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. आता यानंतरचा प्रश्न आहे इथे 19वा प्रश्न. भारतात किती राज्ये आहेत? तर ऑप्शन आहेत ए 25, बी 28, सी 30, डी 29 आणि उत्तर आहे ऑप्शन बी 28. भारतात एकूण 28 राज्ये आहेत आणि जिल्हे किती आहेत? तर 36 जिल्हे आहेत. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पृथ्वीला किती उपग्रह आहेत? तर ऑप्शनमध्ये आहे 2, 1, 3, 4 आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1. पृथ्वीला एक उपग्रह आहे आणि तो उपग्रह कोणता आहे? तर चंद्र. चंद्र हा पृथ्वीचा एकच उपग्रह आहे. आता 22वा प्रश्न आहे भारतीय चलन काय आहे? तर इथे ऑप्शनमध्ये आहे डॉलर, रुपया, येन, पाऊंड आणि उत्तर आहे ऑप्शन बी रुपया. भारतीय चलन रुपया हे आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. सह्याद्री पर्वतरांग कुठे आहे? तर ऑप्शनमध्ये आहे उत्तर भारत, पश्चिम भारत, पूर्व भारत, दक्षिण भारत आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पश्चिम भारत. सह्याद्री पर्वतरांग पश्चिम भारतात आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला? ऑप्शनमध्ये दिला आहे आंबेडकर, महात्मा फुले, टिळक, गांधी. तर उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा फुले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. आता प्रश्न क्रमांक 25 घेऊया. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 36. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. आता प्रश्न क्रमांक 26 आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शनमध्ये आहे सहारा, थार वाळवंट, गोबी, कॅलाहारी आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थार वाळवंट. भारतातील सर्वात मोठे वाळवंट थार वाळवंट हे आहे. आता 27वा प्रश्न आहे मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण? ऑप्शनमध्ये आहे संभाजी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, बाजीराव आणि उत्तर आहे ऑप्शन बी छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. आता 28वा प्रश्न आहे सर्वात लहान खंड कोणता? तर ऑप्शनमध्ये आहे युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अँटार्क्टिका आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया हा खंड आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? आणि ऑप्शनमध्ये आहे क्रिकेट, हॉकी, कबड्डी, फुटबॉल आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी हॉकी. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा आहे. 1857चा उठाव कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शनमध्ये आहे पहिला स्वातंत्र्ययुद्ध, बंड, क्रांती, चळवळ आणि उत्तर आहे ऑप्शन ए पहिला स्वातंत्र्ययुद्ध. 1857चा उठाव पहिला स्वातंत्र्ययुद्धाच्या नावाने ओळखला जातो. आता शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
ऑप्शनमध्ये आहे पुणे, अहमदनगर, नागपूर, नाशिक. आणि उत्तर आहे ऑप्शन बी अहमदनगर. अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे.